मधील सिंचन प्रकल्पांना मिळणार गती, वेलाने, बाबरे, कुंडाने तलाव पाहणी. शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी त्यांच्या शेतापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आमदार राम बदाने. आज सुलवाडे जामफळ कानोळी योजनेअंतर्गत बाबरे, वेलाने आणि कुंडाने येथील तलावांची तसेच सुरू असलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. या प्रसंगी प्रशासनाला खालील महत्त्वपूर्ण निर्देश देण्यात आले. बाबरे व वेलाने PND पाईपलाईनचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. वेलाने बाबरे धरणाच्या पाईपलाईनचे काम रेंगाळल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीची मशागत करण्यास अडथळा येत आहे. ही बाब गांभीर्याने घ्यावी. प्रशासनाला या काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहे. कुंडाने धरण. या धरणाचे उर्वरित कामही विहित वेळेत पूर्ण करण्याबाबत संबंधित विभागाला स्पष्ट सूचना दिल्या. शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी सिंचनाचे जाळे अधिक मजबूत करणे हे आमचे मुख्य ध्येय आहे. या प्रसंगी संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे, माजी कृषी सभापती प्राध्यापक अरविंद जाधव, भाजपा जिल्हा संघटक सरचिटणीस भाऊसाहेब देसले, प्रथम लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब बदाने, शिरूरचे माजी सरपंच विजय गजानन पाटील, माजी पंचायत समिती उपसभापती विद्याधर पाटील, धुळे लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप पवार, विशाल खैरनार AE2, महेश लहानमगे AE2 व इतर अधिकारी उपस्थित होते. तसेच वेलानेचे संजय मराठे, सरपंच राजू भाऊ धैर्यशील पाटील, भैया पाटील, जयदीप पवार, प्रल्हाद रघुनाथ पाटील, संतोष मिठा पाटील, राकेश पुंडलिक पाटील, उकडू पवार, दादा देवरे, जिभाऊ मंचाराम पाटील, सुनील पाटील, देवरेसिंग पवार, आप्पा गायकवाड, अश्विन पाटील, आशिष बदाने, आमदार प्रतिनिधी राहुल सूर्यवंशी व या परिसरातील ग्रामस्थ आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर आमदार राघवेंद्र रामदादा पाटील, धुळे ग्रामीण विधानसभा यांच्याकडून सदर बातमी देण्यात येत आहे.